काय म्हणतात महाराज, भक्तायसे जाणा जे देही उदास, भक्तायसे जाणा जे देही उदास, गेली आशा पाश निवारोणी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता, निर्वाणे गोविंद असे मागे पुढे, निर्वाणे गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडोने दी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय गोपाल विशाळ अभिषेकानिमित्तानं श्री तीर्थक्षेत्र कुर्णी या ठिकाणी चाललेला प्रसिद्धनाथाच्या मंदिरामध्ये नाम संकीर्तन सप्ताह आज 5वा दिवस आहे. विशेष करून नाम संकीर्तन सप्ताहामध्ये काही दिवसांच्या मध्ये अभंगांचं चिंतन किंवा श्लोकांचं चिंतन हा एक प्रघात आहे आपल्याकडे वारकरी संप्रदायामध्ये. त्या पद्धतीनं आज कर्मयोगाचा सिद्धांत मांडावा आणि या नियमाला थोडंसं अनुसरून आपण जात असताना कर्म करत असताना बाह्य दिसणारं कर्म आणि अंतरंग कर्म अशी 2 कर्म असतात. पुन्हा त्याच्यामध्ये विहित कर्म आणि निषिद्ध कर्म, निषिद्ध कर्मामध्ये वेगळे प्रकार आहेत, विहित कर्मामध्ये वेगळे प्रकार आहेत. पण विहित कर्मामध्ये सुद्धा पुन्हा अंतरंग कर्म वेगळं असतं आणि बाह्य कर्म वेगळं असतं. अंतरंग कर्म म्हणजे जे आपल्याला अजिबात दिसत नाही पण चालू असतं. लक्षात येतं का बघा, आता श्वासोच्छ्वास घेणं हेही कर्मच आहे. म्हणजे आपण जेवणे हे कर्म म्हणतो,
कारण बाहेरचे पदार्थ आत ढकलणारा दिसतो आपण, परंतु श्वासोच्छ्वास घेणं हे सुद्धा कर्म आहे. एखाद्याबद्दल डोक्यामध्ये विचार घेऊन त्याचं चिंतन करत राहणं हे सुद्धा कर्मच आहे. हे अंतरंग कर्म आहेत. बाह्य कर्म शरीराच्या माध्यमातून दिसतात, अंतरंगातील कर्म आपल्याला दिसत नाहीत. म्हणून या अभंगामध्ये तुकोबारांनी दोन्ही कर्म सांगितलेले आहेत. बाह्य कर्मही सांगितलेलं आहे आणि अंतरकर्म सुद्धा सांगितलेलं आहे. बाह्य कर्मामध्ये आपण प्रचलित आहोत, पण अंतरंगामध्ये कर्म करत असताना आम्ही त्याच्यामध्ये प्रचलित नाही. या प्रचलित अवस्थेमध्ये ज्या ज्या वेळेला आपल्याला कर्म करण्याची संधी मिळते त्या वेळेला आपण बाह्य रूपानं दिसतो, पण जे नित्यानं चाललेलं असतं कर्म किंवा जे करावं लागतं ते आपण करत नाही. म्हणून या अभंगाच्या अन्वयार्थानं पाहत असताना आपल्या ध्यानात येईल, भक्त ऐसे जाणा जे देही उदास. अंतरंग कर्म सांगायला चालू केली. लक्षात येतं का बघा, जे देही उदास भक्त ऐसे जाणा. देहावर जे उदास असतात ते भक्त. आता देहावर उदास हे अंतरंगातून असावं का बाहेरंगातून असावं? बाहेरंगातून जर देहावर उदास झालं तर कपडे घालायची गरज नाही, खायची गरज नाही, आंघोळ करायची गरज नाही. म्हणून अंतरंगाचा बोध हा इथं सांगितलेला आहे. म्हणून शास्त्र आपल्याला सांगता अंतरंगातून जी जी कर्म करावी लागतात ती दिसत नसली तरी सत्याला अनुसरून असावी. ध्यानात येतं का बघा. आणि म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे, गेली आशा पाश निवारवणे भक्त ऐसे जाना. कोणाला भक्त म्हणायचं? आशेचा पाश निवारून गेलेला आहे. अंतरंगच कर्म चाललंय आपलं. पहिलं चरण अंतरंग कर्मासाठी आहे. हे अंतरंग कर्म कधी कधी बाह्य कर्म करण्यासाठी जे शरीर आहे त्या शरीराचं जो अनेक गोष्टीनं उपाधी लावलेला आहे त्या उपाधीचा त्याग करून आपण ज्या वेळेला कर्म करायला लागतो ती बाह्य रूपाची कर्म सुद्धा अंतरंगामध्ये मलिनता आणू शकत नाहीत. पण उपाधीनं युक्त कर्म करायला लागलो तर सहज केलेलं कर्म सुद्धा अंतरंगामध्ये उपाधी असल्यामुळं ते मलिनता बाधित करतं. आणि म्हणून त्याच्यासाठी सांगितलेलं आहे, कुणाला भक्त म्हणा? भक्त ऐसे जाणा. कुणाला? विषय तो त्यांचा झाला नारायण. भक्त ऐसे जाणा. नावडे जन धन भक्त ऐसे जाणा. नावडे माता पिता भक्त ऐसे जाणा. अन्वय पुन्हा एकदा सांगते आपल्या लक्षात येईल. अन्वय केला अभंगाचा की अभंग सोपा जातो, कळतो आपल्याला. कारण अनेक प्रमाण तुकोबारायांचे असतील किंवा ज्ञानोबा माऊलींचे असतील, अन्वय अर्थानं पाहत गेलो आपल्याला तर आपल्याला ध्यानात यायला चालू होतो विषय त्याच्यामध्ये काय मांडलेला आहे. भक्त कुणाला म्हणायचं? नावडे जन भक्त ऐसे जाणा. नावडे धन भक्त ऐसे जाणा. नावडे माता पिता भक्त ऐसे जाणा. लक्षात येतं का बघा. हा सरळ अन्वय मी सांगतोय आपल्याला. पुढं सांगितलेलं आहे की निर्वाणी गोविंद असे मागे पुढे असा ज्यांचा ठाम विश्वास त्यांना भक्त ऐसे जाणा. लक्षात येतं का बघा. किंवा पुढे सांगितलं काहीच साकडे पडो नेदी असा ज्यांचा ठाम विश्वास भक्त ऐसे जाणा. सगळी अंतरंग कर्म आणि मग बाह्य कर्म सांगावं लागतं. कारण बाह्य कर्म हे अंतरंगामध्ये उमटतं. त्याच्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे, भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव. हा कर्मयोगाचा सिद्धांत आहे. तुका म्हणे सत्य कर्माभावे सहाय्य भक्त ऐसे जाणं. घातलिया भय नरका जाणे भक्त ऐसे जाणं. आता नरक म्हणजे काय माहित आहे भक्ताला, तरी सुद्धा असं म्हटलेलं आहे, उठा उठा साधू संत साधा आपुले हित. कुणासाठी सांगितलं? उठा उठा साधू संत. आता जे साधू संत आहेत त्यांना उठा म्हणायची काही गरज आहे नाही ना. पण एखाद्याला बोध करायचा असेल आणि तो बोध पचनी पाडायचा असेल तर त्या ठिकाणी काही उपमानं आपल्याला ही त्यांच्याही अनेक पटीची जास्त द्यावी लागतात. काही कळलं का बघा. नाही कळलं? सोपं सांगतो म्हणजे लक्षात येईल. लहान बाळ असतं, त्याला जर औषध पाजायचं असलं तर ते खोकल्याचं औषध असेल ते पहिल्यांदा पितं, पहिल्यांदा बाटली फोडल्यानंतर पहिल्यांदा पितं. पण नंतरच्या वेळा ज्या वेळा तुम्ही पाजा जाता त्यावेळेला ते म्हणतो नको. एखादी गोळी दिलेली असते ती चिरडली जाते, ती पाण्यात मिसळली जाते आणि त्याला पाजायला दिली जाते, ते नको म्हणतं. का? त्याला पूर्व अनुभव नसतो तोपर्यंत ती पितं पहिल्यांदा.
नंतरचा अनुभव सिद्ध पाठीमागचा धरून ते म्हणते की ते नको, कारण का ते कडू आहे. मग ती आई म्हणते, बाळा हे जर तू खाल्लंस तर तुला काय देईन, मी गुळ देईन, मी तुला 5 रुपये देईन. मग ते म्हणतं की एका सेकंदासाठी आपल्याला अंतरंगामध्ये कडू औषध गेलं तरी चालेल, कारण जिभेचे चोचले पुरवणारे पुढचे कुरकुरे मला मिळणार आहेत. तुमच्या ध्यानात येते काय बघा, हे त्या लहान आता त्याला काय सांगितले सांगा, हेच आपल्याला इथं सांगितलेलं आहे. हीच गोष्ट इथं सांगितलेली आहे तुकोबरा यांनी. कुणाला भक्त म्हणा, सत्य कर्माभावे सहाय्य भक्ताईशी जाणं. जे भक्त सत्य कर्माला सहाय्य करतात आणि सत्य कर्म करायला लावतात असे भक्त. आणि दुसरा आहे घातलिया भय नरका जाणे भक्ताईशी जाणा. आता काय अर्थ आहे, घातलिया भय नरका जाणे भक्तासाठी होय, भक्तासाठी. पण जे स्वतःला शास्त्राचा सिद्धांत न मान्य होता भक्त म्हणतात त्यांच्यासाठी. आता इशाळी उद्या अमावस्या झाली की अनेक भक्त चालू होतात. लक्षात आलं ना, हे माघवारी यायची का नाही तोपर्यंत चालू होतं आणि माघी वारी नंतर माह्या चालू होतात, ते भक्तच आहेत. काही देवता अशा असतात त्यांना ते नैवेद्य लागतोच, ते भक्त म्हणतात स्वतःला. लक्षात येतं का बघा, मी फक्त मुद्दा मांडतो आणि पुढे जातो. हेंद्री शेंद्री दैवते कोण पूजिता ते भूते केते आपल्या पोटा शिरडते. त्यांना भक्त ते स्वतःला म्हणतात, पण तुकोबारायांच्या भाषेमध्ये त्यांना भक्त म्हणता येत नाही. भक्त कोणाला म्हणायचं, जो अंतरंगामध्ये आणि बाह्यरंगामध्ये कृतीनं कर्मानं शुद्ध आहे. आतील कर्म म्हणजे अंतरंगातलं कर्म सुद्धा त्याचं शुद्ध असावं आणि बाह्यरंगाचं सुद्धा कर्म शुद्धच असावं. आता बाह्यरंगाचं कर्म शुद्ध का अशुद्ध ते आपण पाहू शकतो, पण अंतरंगाचं कर्म शुद्ध अशुद्ध कुणाला कळतं, तर जो भक्त आहे त्याला एकट्यालाच कळतं. मग ती चाचपणी करून घेण्यासाठी शास्त्र सांगितलं, ती चाचपणी करून घेण्यासाठी गाथा सांगितली, ती चाचपणी करण्यासाठी ज्ञानेश्वरी सांगितली. तिथं बघून बसायचं असतं. आणि ती चाचपणी करण्यासाठी आम्हाला आता वेळच नाही, गाथा वाचायला वेळ नाही, आम्हाला ज्ञानेश्वरी वाचायला वेळ नाही. मग सांगितलं की किमान नाम सप्ताहामध्ये पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत उत्क्रांतीवाद असावा, म्हणजे चढता क्रम असावा. मी टीका अजिबात करत नाही, पण काही लोक संतांचा अभंग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी घेतात. काय अर्थ आहे त्या कीर्तनाला सुद्धा लक्षात घ्या. फक्त काय चाललंय ते चांगलं चाललंय एवढंच, याच्या पलीकडे मला काय फारसं बोलायचं नाहीये. परंतु एक आध्यात्मिक नियम आहे, पारमार्थिक नियम आहे की सप्ताहामध्ये वक्ता रोजचा बदलला जातो, पण श्रोते मात्र तेच असतात. म्हणून सगुण रूपापासून त्या सगुणाकडे मागणी करण्यापर्यंत शेवटच्या असं जाऊ, आपण चढत्या क्रमानं जाऊ. मग त्याच्यामध्ये सगुण कळावं, निर्गुण कळावं, एवढंच नाही, त्याच्याकडे काय मागावं हेही कळावं, नाम कळावं, कारण ज्याची भक्ती करतो त्याचं नामस्मरण कळावं. मग भक्ती कळावी, उपासना कळावी, कर्मयोग कळावा आणि कर्मयोगाचा सिद्धांत घेऊन ज्ञानयोगामध्ये प्रविष्ट व्हावं. आणि ज्ञानयोगाचा सिद्धांत घेऊन पुढे धरिले हाती काय गाळलेली जागा आहे, भक्तीने. लक्षात आलं काय बघा, पुढे कुणी धरलं, भक्तीनं हाती धरलं आणि मागे ज्ञान वैराग्य येते, पाठीमागून ज्ञान आणि वैराग्य येतं. म्हणून लक्षात येतं का बघा, ज्ञान घेऊन गावा गोविंदोगा असं का म्हटलं, अतिउच्च शिखराचं ज्ञान मिळवावं आणि ते ज्ञान लोकांना सांगण्यापुरतं असू नये, लोकांच्यावर प्रभाव टाकण्यासाठी असू नये, ते स्वतःच्या कर्मयोगाचा सिद्धांत बनणारा असावं. हे ज्ञान कर्मयोगाचा सिद्धांत याला प्रतिपादन करायचं झालं तर 700 श्लोक पुरेसे आहेत. भगवद्गीता कशासाठी झाली, कर्मयोगाला प्रवृत्त करण्यासाठी झालेली आहे. त्याच्यामध्ये भक्ती आहे, ज्ञान आहे, उपासना आहे, सगळ्या गोष्टी आहे, संन्यास आहे, योग आहे, सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण शेवटी सांगितलं नाही, हे कशासाठी सांगितलं तुला मी, कर्मयोगाच्या सिद्धांतासाठीच सांगितलं. म्हणून ज्ञान उत्कृष्ट मिळवावं. आता सगळ्या अर्जुनाची तयारी झाली, ज्ञान पूर्ण प्रतिबिंबित झाला, कारण भगवंताचं प्रतिबिंब ज्ञानाचं त्याच्यावर पडलं, पूर्ण प्रतिबिंबित. आता दोघं स्वरूपानं एक भासायला लागले, वाटायला लागले आणि अनुभव यायला लागला. आणि मग त्यावेळेला अर्जुन म्हणतो, नष्टो मोहा, आता माझा मोह नष्ट झालेला आहे, आता तू सांग काय करायचं, ते मी काय करायला तयार आहे. तू काहीही सांगितलंस तरी करायला तयार आहे, कारण नष्टो मोहा, ज्ञानानं, भक्तीनं, उपासनेनं, योगानं या सगळ्या गोष्टींचा नाश केला.
मोहाचा नाश झाला आणि आता पुढे मी कर्मयोग करायला सिद्ध आहे. आता भगवंता तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे. म्हणजेच काय, ज्ञान भक्ती वैराग्य हे घेऊन पुढे जावं आणि कर्मयोगाचं आचरण करावं. याला काय म्हणतात? भक्त असं म्हणतात. मग आमची भक्ताची व्याख्या वेगळी आहे. लक्षात येतं बघा. आम्ही काय करतो, सकाळी उठल्यानंतर देवपूजा करतो म्हणजे आपण भक्त आहे का नाही सांगा? सकाळी उठल्यानंतर तुळशीला पाणी घालतो म्हणजे आपण भक्त आहे. आता मार्गशीर्ष महिन्यात तर केलेच तुम्ही सगळं. मागच्या प्रवचनात आपण बघितला विषय. आता पुनरुत्ती दोषामुळे मी घेत नाही. लक्षात आलं का बघा? भक्त आम्ही नाही का आहे, पण दुसऱ्याच्या दारातली फुलं आमच्या देवाला घालणारे आम्ही भक्त आहे. आम्ही लावायला तयार नाही, पण दुसऱ्याच्या दारातले आणून आमचा देव सजवायचा, अशी आम्ही प्रवृत्तीची लोक आहे. मग आम्ही भक्त समजून घेतो. लक्षात आलं बघा. त्याच्या पुढचं सांगतो, आम्ही असे भक्त आहे की सगळे देव पाण्यामध्ये ठेवून स्वयंपाक करून पुन्हा त्यातनं वर काढून त्यासनी पुसून ठेवणारी आहे. आता काय झालं असेल त्यांचं? लक्षात येते काय बघा? म्हणजे आम्ही भक्त आहे. आम्ही भक्त म्हणतोय का नाही? आपण किमान कीर्तन ऐकतोय, सगळे कीर्तनला येतोय, ते सगळे आपण भक्त स्वतःला समजून घेतोय किंवा समजतोय, एवढं तरी आहे. पण हा समजच गैरसमज कसा आहे याच्यासाठी कीर्तन आहे. लक्षात येते का? याच्यासाठी चिंतन आहे. आणि म्हणून भक्त ऐसे जाणा जे देही उदास, देहावर उदास असणारे भक्त. म्हणून अंतरंगातला आधी सांगतो आणि मग बहिरंगाकडे येतो, म्हणजे लक्षात येईल. अंतरंगातलं सांगण्यासाठी सांगितलेलं गेली आशा पास निवारोणी भक्तायशी जाणं. अन्वयाने मी सांगतोय आपल्याला, निवारून गेलेला आहे आशा पास ज्यांचं त्याला भक्त असं म्हणतो. पण तुम्हाला दिसते का? नाही. म्हणून मी काय म्हणतो, हे 2 तास म्हणजे रोजंदारी आहे. जाताना रोजगार घेऊन जायचं. लक्षात येते काय बघा? आहे का नाही सांगा? ही दिसते का? नाही दिसत. पण ते दिसण्यासाठी काय करावं लागतं? नंतर मग नारळ दिला. मग आता ते पूर्वीच्या काळी, म्हणजे मी तरी बघितलेलं आहे की आपल्या महाराजांना त्यावेळा देत असताना अगदी काय दिले ते आपल्याला माहिती आहे, मी सांगत नाही त्याचं काय. पण आता पाकिट दिलं जातं, बंद पाकिट, आणि त्या बंद पाकिट सुद्धा उघडून बघितलं जातं. हे दुर्दैव आहे. लक्षात येतं का बघा? आणि अभंग कोणता आहे? आशा पास गेली निवारोणी. नाही, एवढं जमत नाही. मी 4 चाकी घेऊन आलोय, तुला याही कुणी सांगितलं तर 4 चाकी घेऊन? मग हा दोष वक्त्याचा नाही, हा दोष संयोजकांचा आहे. लक्षात येते काय बघा? हा दोष कोणाचा आहे? संयोजकांचा दोष आहे. आशाबद्ध वक्ता धाक श्रोतियाच्या चित्ता, हे माझं प्रमाण नाही आहे. आशाबद्ध वक्ता सांगणं म्हणजेच श्रोत्यांच्या मनात हुरहुर. आता तुमच्या काय नाही सोडून द्या, पण संयोजकांच्या मनात सारखं दुखदुख. जाताना 4 चाकी गाडी आणली, बाबांना आता काय किती 2000 घातले, 2500 घातले तर 5000 मागतोय का कुणास ठाऊक. धाक श्रोत्यांच्या चित्ता म्हणजे निखळता नाही, ऐकताना सुद्धा निखळता नाही. श्रोते संगे उद्धरती, आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगे उद्धरती. वक्ता कसा असावा? आनंदाची पुष्टी अंगात असावी, आणि जेवढे श्रोते आहेत त्या सगळ्या श्रोत्यांना आपल्या आनंदामध्ये विलीन करणारा असावा. ध्यानात येतं का बघा? म्हणून सांगितलेले भक्त कसा असावा? आशा ही अंतःकरणातून गेलेली आहे असा भक्त असावा. त्याच्या पुढे सांगितलेलं आहे की आशा कशी आहे? पूर्वीपासून. आशा पाश हा शब्द वापरतात. पाश म्हणजे बेडी. आशेची बेडी ज्याच्या पायात आहे त्याला भक्त म्हणत नाही. कळलं? आता थोडस पुढे जाऊन सांगतो आपल्याला. आपण, मला वाटतंय चैत्राच्या वेळेला एक 7 दिवस आपण जातोय चैत्रवारीला. किती दिवस जातोय आपण? 7 दिवस, कमीत कमी 7 दिवस जातोय. तर मागाला तर ते देवाचे लग्न लावल्यापासून जातात माघवारीला, आणि एकादशीला जाणाऱ्या लोकांना सांगतात पट्ट्यान 7 दर्शने घेतली असे सांगतात. मग पहिल्यांदा धूळपायान घेतलेलं असते. ते कसं घेतलेलं असते? बारीक कुठे आधी कानोसा घ्यायचा, मग आपल्या ओळखीचं कोण आहे काय बघायचं, आणि त्यानं हाक मारली की तिथनं जायचं. दर्शनाची आशा, ही आशा सुद्धा बद्ध आहे. ध्यानात येतं का बघा? ही आशा सुद्धा बद्ध आहे. असे सूक्ष्म विचार आहेत आत आतात. जसे कर्माचे सूक्ष्म विचार आहेत तसे आशेचे सुद्धा सूक्ष्म विचार आहेत. मग इथं सांगितले, ते पुढे आल्यानंतर मी सांगेन कर्माचे किती सूक्ष्म विचार आहेत ते. पण आशा असणं हे सुद्धा, पहिल्या पंक्तीला बसावं का नाही? कुणी बसवायचं असतंय? संयोजकाने बसवायचं असते. कुणाला? महाराजांना.
बरोबर की नाही? पहिल्या पंक्तीला संयोजकांनी महाराजांची व्यवस्था करायची असते, बरोबर? आसन ठेवायचं, इतर इतर गोष्टी काय असेल त्या, तिथं महाराजांना बसवायचं, तर महाराज खुश. पण जी ऐकणारी आहेत तीच आली नसती तर तू कुणा खुश झाला असतास? मग आधी मान कुणाचा पाहिजे? श्रोत्यांचा पाहिजे. मग त्या श्रोत्यांच्यात पण आपण गणना केली, आधी पुरुष मंडळींनी घ्यावं. म्हणजे पंगत कुणाची आधी? पुरुषांची पंगत, कारण राहिलेली भांडी कुंडी घासायची असतात घरात जाऊन, त्याच्यामुळे तिने घ्यावं प्रसाद आणि जावं, आणि मग महिलांनी घ्यावं. शेवटी मी आपल्याला कायम सांगत असतो की महिलांच्या अंतःकरणामध्ये व्रतस्थता फार असते. व्रतस्थता, सहनशक्ती. लक्षात येतं का बघा? अनेक उपवास करण्याची ताकद महिलांच्या जवळ आहे, आमच्या जवळ अजिबात नाही. आम्हाला एक एकादशी बास, आणि सांगायला तयार, मी एकादशी शिवाय दुसरं व्रत करत जमतच नाही, करतोय काय बाबा? मला बरोबर आहे ना? जमतच नाही, करतोय काय? ते सांगा आणि माळव घालून रिकामा. आम्हाला काय व्रत एकादशी करील उपवासी, ते करणार ह्यो कर्म आणि घालणार दुसऱ्यावर. ध्यानात येते काय बघा? मग व्रतस्थता आहे म्हणून ते थांबलेले आहेत. त्याच्या पुढे अनेक जण काही टीका करतात वगैरे वगैरे, तिकडे मला न्यायचं नाही आपल्याला. पण इथं महत्वाचा गोष्ट आहे, ऐशे जाना आशा ज्याची निवारण झालेली आहे, म्हणजे होती, याचा अर्थ. निवारण होणे या शब्दाचा अर्थ आहे आधी होती. कोणत्या गोष्टीची कमतरता आहे, लक्षात येतं का बघा? आपण बाजार करतो, त्या बाजारामध्ये सगळ्या गोष्टींची करतो, मग त्या आचार्याला दाखवल्यानंतर तू सगळं आणले, पोहे आणले, आणि जेवण करायच्या वेळेला आचार्य अचानकपणे म्हणतोय की ही गोष्ट राहिली, तुमच्या टिपणात नाही, तुमच्या टिपणात नसल्यामुळे ही गोष्ट आणली नाही. हे टिपणात नाही म्हणून आणली नाही, हे जे संयोजक आहे किंवा कार्यक्रमाचा करता आहे त्याला ते मान्य आहे. पण आचार्याच्या दृष्टीने विचार केला तर तो म्हणतो हे सांगायला पाहिजे होतं, पण त्या ठिकाणी तो म्हणतो आता राहिला असेल घेऊन या. हे काय झालं? सोयीचं झालं. हे वाक्य कोणतं आहे? सोयीचं वाक्य आहे. राहिलं असेल घेऊन या, शेवटी घेऊन येणारच. परंतु जी गोष्ट आधी असते ती काढून टाकावी लागते, आणि त्या ठिकाणी मग दुसरी गोष्ट घालावी लागते. ध्यानात येतं का बघा? रिकामा हंडा, रिकामी घागर. आता आहे तुम्हाला माहिती, रिकामी हांडा किंवा रिकामी घागर तुम्हाला वरून जरी रिकामा दिसत असला तरी आम्ही आमच्या भाषेमध्ये जर बोलायचं ठरवलं तर अयम घटाहा या शब्दाने उत्पत्ती झाली. ही घागर आहे परंतु भरलेली आहे, कारण त्याला शास्त्रामध्ये शब्द आहे की घटाकाश. ती कशानं भरलेली आहे? आकाशानं, पोकळीनं भरलेली आहे. आणि तुम्ही काय म्हणणार? नाही, आत काहीच नाही. पण शास्त्र म्हणतं हे घटाकाश आहे. आता ते घटाकाश जर काढून टाकायचं झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालावं लागतं. जसं जसं पाणी भरेल तसा त्यातली पोकळी निघून जाते, आणि पुन्हा पोकळी निर्माण करायची झाली तर पुन्हा पाणी बाजूला करावं लागतं. कळलं का बघा? म्हणजे आशा आधी होती, त्या आशेचं निराकरण झालं, म्हणजेच निवारणी काढून टाकली. मग त्याच्यासाठी एक शास्त्रीय प्रक्रिया आहे. आशा निवृत्त करण्यासाठी काय काय करावं लागतं? चिंतन, मनन, या दोन गोष्टी असाव्या लागतात. चिंतन मनन असल्याशिवाय आशा नावाची तृष्णा निघून जात नाही. म्हणून आशा राहिली तर शेवटी जन्म घेणे लागे वासनेच्या संगे हेही राहू शकतं. कारण जडभरत राजा हरणे गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने, ही आशाच आहे. मग वाईट आणि चांगली या दोन आहेत. म्हणून चांगल्या गोष्टी ठेवण्यासाठी वाईट गोष्टी जितक्या काढता येईल तेवढ्या काढाव्यात. त्या वाईट गोष्टी काढायला झाल्या तर आधी काय करायला लागते? चांगल्या गोष्टी आत भराव्या लागतात. तुमच्या ध्यानात येतं का बघा? सोनार लोकांच्याकडे जर तुम्ही गेला तर ते छोट्याशा भात्यामध्ये सोनं आपलं घालतात शुद्ध करण्यासाठी, त्याला कस म्हणतात. यथा चतुर्भी कणकम परीक्षते निघर्षण छेदन ताप ताडनहि, तथा चतुर्भी पुरुष परीक्षते शीलेन गुणेन कर्मणः. बघा, जसं सोन्याला कस लावून सोनार पाहतो तसं
अशा अंतःकरणात नाही. हे कोणकोणत्या गोष्टींना बघितलं जातं? चतुर्भी तथा पुरुष परीक्षते. तशी पुरुषाची, आता पुरुषवाचक हा शब्द संस्कृतमध्ये जो आलेला आहे श्लोकात, तो उभयलिंगी असा आलेला आहे, म्हणजे स्त्रिया पुरुषांच्यासाठी सगळ्यांच्यासाठी सारखा आहे. नाहीतर काही जण म्हणतात पुरुषांच्यासाठी आहे, नाही, सगळ्यांच्यासाठी, म्हणून तो उभयलिंगी येतो शब्द संस्कृत मध्ये, तो सगळ्यांच्यासाठी आहे. ती कशा आहे? चतुर्भी कणक परीक्षते, तसं चतुर्भी पुरुष परीक्षते, श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा. म्हणून कर्मयोगाचा सिद्धांत सांगताना हा कर्मयोगातला श्लोक आपल्याला मी सांगतोय. जसं एखादा सोनार हा हिनकसपणा त्यातला काढण्यासाठी काय करतो? तापवतो, ते पाणी होतं त्याचं, पुन्हा हळूहळू त्यातला हिनकसपणा जायला लागतो. एवढा हिनकसपणा पूर्ण घालवल्यानंतर मग तुमचं शुद्ध झालं. म्हणजे आधी अलंकार बनवण्यासाठी काहीतरी त्याच्यामध्ये मिसळलेलं होतं, आता शुद्धता पाहण्यासाठी त्याला अग्नीकडे जावं लागतं. तसं आपल्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या विशुद्ध वासना, विशुद्ध वासना जाण्यासाठी आपल्याकडे सद्गुरू नावांची गोष्ट आहे, त्या सद्गुरूंच्याकडे जावं लागतं, तर ते हिनकसपणा त्यातला काढतात. कारण ज्ञानाग्नी दहतम भवते, श्रद्धावान लभते ज्ञानम. ते श्रद्धेनं जावं लागतं, त्याला ज्ञान देतात, आणि मग नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. ज्ञानासारखी जगात कुठलीही गोष्ट मोठी नाही, हे सद्गुरू शिष्याच्या अंतःकरणामध्ये हळूहळू भरायला लावतात. मग ते चिंतन व्हावं, त्याचं मनन व्हावं, आणि मग त्या ईश्वर अनुभूतीसाठी निदध्यास लागावा. आशा पाश करण्यासाठी एवढं मोठं आहे. मग इथं काय सांगितलेलं आहे? श्रुतेन, गुणेन, शीलेन आणि कर्मना. 4 गोष्टी आहेत, लक्षात येतं का बघा. त्याला ऐकून बघावं, म्हणजे वाणीनं. त्याची भाषा कशी आहे त्याच्यावरून परीक्षा केली जाते. पुरुष परीक्षते, सगळ्यांची, म्हणजे स्त्री पुरुष इथं उभयवाचक काही शब्द म्हणून सांगितले आपल्याला. त्याची वाणी, त्याची भाषा कशी आहे, लक्षात येतं का बघा. ज्यावेळेला सोहळ्यामध्ये आपण चालत असतो त्यावेळेला सगळ्यांनाच माऊली म्हणतात का नाही. आणि तिथं एक आपल्या भागात एक शिवी एक जाते तोंडातून. तो शिवी जाण्याचा परिणाम म्हणजे आपल्यावर ज्ञानेंद्रिय जे आहे, कर्मेंद्रिय जे आहे, त्या श्रोत्र या ज्ञानेंद्रियावर पडलेले अनेक दिवसाचे जे संस्कार असतात, ते संस्कार कानावाटे गेलेले असतात. द्यायचे म्हणून देत नाही, पण सहज तोंडातून जाते. आता 20-22 दिवस माऊली म्हणून म्हणणारा तोंडानं, त्याच तोंडानं तिकडून आल्याबरोबर मग तिथं काय केलं? मावाखाला जाऊन ज्या तोंडानं नामस्मरण घेतले त्याच तोंडानं, लक्षात येते का? म्हणजे हा हिनकसपणा आहे, हा हिनकसपणा श्रुतेन. मग दुसरी सांगितली गोष्ट चारित्र्य, शील. ते चारित्र्य 3 प्रकारचं आहे. एक कायिक चारित्र्य आहे, वाचिक चारित्र्य आहे, आणि मानसिक चारित्र्य आहे. 3 प्रकारचं चारित्र्य आहे. आणि या 3 प्रकारचं चारित्र्य शुद्ध होण्यासाठी काया वाचा मने झाला विष्णू दास. क्रोधाशी बाधे काया वाचा म्हणे शारीरिक, मानसिक आणि वाणीनं, ही शील चारित्र्य. झाला विष्णुदास काम क्रोध त्याशी बाधे चिना. आशाधिक पाश त्याच्या अंतःकरणामध्ये शिल्लक राहत नाही. आणि म्हणून पुढे सांगितले श्रुतेन शीलेन. तत्व सांगा मी वेदांत शास्त्रातलं मी एकच फक्त. गुणेन, गुणेन म्हणजे गुण. त्याचे गुण कसे आहेत? आता प्रत्येकाचे गुण घरच्यांना माहिती असतात. कुणाला माहिती असतात? घरच्यांना माहिती. म्हणजे किती बाहेर आपण माळकरी असलो, किती चांगलं वागत असलो, तरी घरच्यांना माहित असतात महाराज कसे आहेत. तुमचं सांगत नाही, माझं सांगतोय, बरोबर की नाही.
म्हणजे गुण कुणाला माहिती असतात? आता इथं दुसरा शब्द वापरतोय की ज्यांच्या जवळ सतत, ज्यांच्या जवळ सतत, ज्यांच्या सोबत सतत, बघा, ज्यांच्या जवळ आणि ज्यांच्या सोबत सतत, मग ते वाणीचा दोष कळतो, कळतो की नाही? बघा, ज्याला आपण म्हणतो समान व्यसनेषु सख्यम, लक्षात आलं का? बघा, समान व्यसनेषु सख्यम, त्याला माहित असतं. मग त्याला विचारायला गेलं की तो म्हणतो तो लई समाजात चांगला वागतोय, तो कसा आहे तो मला माहिती आहे. कळले काय? बघा, तो कसा आहे तो मला माहिती आहे. म्हणून शील, आता शील म्हणजे चारित्र्य, आणि मग गुणेन गुण, मग कर्मणा, त्याचं कर्म कसं आहे. म्हणून एक कर्म आता दोन प्रकारने, एक अंतरंगातलं कर्म आणि बाह्यरंगातलं कर्म. लक्षात येते काय? बघा, डायरेक्ट खून करणारा, बंदूक चालवणारा, तलवार चालवणारा, खून करणारा जो असतो तो शरीरानं दिसतो, दिसतो का नाही? पण त्याचा प्लॅन करणारा दिसतोय? नाही दिसत. कोणीतरी मारायला सांगितले असते, कोणीतरी सुपारी दिलेली असते, तो मारतो. आता याचा अर्थ काय झाला? मग न्यायालय सांगतं, न्यायासन सांगतं आपलं, ते आदरणीय न्यायासन असं सांगतं की खून करणाऱ्यापेक्षा खून करायला लावणारा जास्त दोषी आहे. कारण का? त्यानं आधी, आता तो विषय सोडून दे, इकडे आता परत, म्हणजेच आधी आपल्या मनामध्ये येतं, त्याचं चिंतन चित्तामध्ये होतं, बुद्धीमध्ये त्याचा प्लॅन तयार होतो, आणि मग ती कृती शरीराच्याकडून होती. कळलं का नाही? नाही कळलं? सोप्या भाषेत सांगतो. मग आता ती वेदांतिक भाषा जास्तच होती ना. वर आपण शेताकडे जातोय. कुठं चाललोय? आपण शेताकडे चाललोय. आणि ज्या वाटेने आपण पाय वाटेने चाललोय, आता इथं खानसरी जवळ खाली गेले की जाताना आपण आपलं शेत तिकडे भडगावच्या पाननंदीच्या पुढच्या बाजूला आहे, चाललोय आपण तिकडे. कुणाचं असलं तर माफ करा, पण उदाहरण आलंय म्हणून सांगतो. चाललोय आपण. आता तिकडे जाताना इकडे तिकडे आपण सहज आहे, माणूस आहे म्हटला तर इकडे तिकडे बघत गेलंच पाहिजे, बिबट्या आला नसला तरी बघितलं पाहिजे. ते बघत जातो आपण, आणि जाता जाता आपल्या मनामध्ये विचारतो काय घस लागल्यात वरण्याचं. 4 मुठभर शेंगा घ्याव्या अशी इच्छा, परंतु मालक हात आहे, कुंपणाच्या आत मालक भांगलाय लागलाय, त्यामुळे काय नाही. आता आपण जातो. आता काय आपली जाताना इच्छा नव्हती, काहीच नव्हती, बाहेर पडलो तेव्हा काही नव्हतं, पण बघितलं डोळ्याने, दृश्यपटलावर दिसलं, वृत्तीनं त्याचा विचार चालू केला, चिंतन चालू झालं, दिवसभर तेच. त्या डोळ्यासमोर तर घसच जात नाहीत बघा, ते वर्ण हालायलाच तयार नाहीत. शेतात नेल्याला कोरड्यास कडू लागायला लागले दुपारच्या वेळा जेवताना, कारण ते वर्णच दिसायला लागले. एवढं नाही, आता वारा पश्चिमेकडून पूर्वेकडे चाललाय, वाऱ्यातनं वास सुद्धा तोच वरण्याचाच. एवढं चिंतन चालू. मग बुद्धीमध्ये प्लॅन चालू झाला, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझी. एखाद्या गाईला तुम्ही तिथनं घेऊन जावा, त्या गाई कदाचित तोंड घालेल किंवा हुसकलं तर तिथून जाईल, पण ती प्लॅन काय करणार नाही. येताना ती गप येईल, पण हे तिथं बसून सगळं चाललेलं असते. येताना, जाताना एकटीच होती, येताना चौघी होत्या. त्याच म्हणते नाही मी जरा शेतात तासभर आणि थांबतो, तुम्ही जावा पुढे. आता त्याच पुढे लावून देऊन नुसता कोपरा वळल्याबरोबर बुट्टी उचलली, चला. आल्याबरोबर बघितलं कोण नाही, करायचं ते काम केलं, कारण ते दिवसभराचं होतं. चिंतन नावाची गोष्ट कळली काय? बघा, चिंतन नावाची गोष्ट कृती करायलाच भाग पडते, कृती पूर्ण झाल्याशिवाय थांबत नाही. बघा तुम्ही, लावण तुमची निम्म्यात राहू दे आणि लाईट जाऊ देत, रात्रीच झोप लागत नाही, दिवसभर तळावलेला असते तरी पण. दिवसभर लावण तळावतात माहित आहे ना, लावणीत, लावणीत तळावलंय दिवसभर, तरी सुद्धा रात्रीच झोप लागत नाही. मालकीन म्हणते असं का उलती पालतीवाला असा. आता तिला काय सांगून उपयोग आहे, ते थांबू देत नाही ना. डोक्यात सारखा विचार असतो, एकदा कधी पार करेल, पण किती झालं तरी उद्या 8:15 शिवाय लाईट येणार नाही, मग निवांत झोपाय काय अडचण आहे सांगा.
तरी झोप लागत नाही. 8 पर्यंत झोपावून 8:15 आंघोळीला तिकडे टीला जावं, काय अडचण आहे? अजिबात नाही. म्हणजे हेच राहू देत नाही, थांबू देत नाही. ते कृती केल्यानंतर मग थांबते. कर्मणा शब्द कळला. म्हणून अंतरंगातली कृती बाह्य रंगाच्या कृतीला किंवा बाह्य स्वरूपाच्या कृतीला इंद्रियांच्या अधीन करते आणि मग स्थिरावते वृत्ती. म्हणून वृत्तीचा विषय जेव्हा कृतीमध्ये येतो त्यावेळेला शारीरिक कर्म घडत असतं आणि तेच आपल्याला पहिल्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात. ऐसे जाणा कैसे जाणा पुन्हा एकदा विचारावं. मग जे देही उदास, आता देहामध्ये सुद्धा आधी सांगितलं की अंतरंग कृती आणि बाह्य कृती, तसे देहाचे अंतरंग आणि बाह्य दोन गोष्टी आहेत. ज्याला आपण बाहेर बघतो याला स्थूल देह असं म्हणतात. त्याच्या अंतरंगामध्ये अनेक आहेत. त्याला काही सूक्ष्म देह म्हणतात, कारण देह म्हणतात, लिंग देह म्हणतात. फक्त स्थूल देह कळला तरी चालतो. आम्ही अंतरंगातले सगळे देह समजून घ्यायला चाललो आणि स्थूल देह कळना झालाय. उदाहरण सांगतो आणि पुढे जातोय मी. आपल्याला स्थूल देह का कळावा? कारण देहाचा बाध करण्यासाठी काही गोष्टी लागतात, पाठ आहे. सूक्ष्म देहाचा बाध करण्यासाठी काही गोष्टींची गरज असते, पाठ आहे. शास्त्रीय प्रक्रिया सगळी पाठ आहे. पण तंबाखू खाल्ल्याशिवाय चालत नाही हो. स्थूल देहाचं तू वाटोळ करायला लागलायस आणि कारण देहाचं, सूक्ष्म देहाचं आणि लिंग देहाचं ज्ञान असून काय उपयोग आहे? लक्षात येते काय बघा. कारण देवे देह दिला भजना गोमटा. शरीर जे देवानं दिलेलं आहे भजनासाठी दिलेलं आहे. ज्ञान असावं, स्थूल देहाचं ज्ञान असावं, सूक्ष्म देहाचं ज्ञान असावं, कारण देहाचं ज्ञान असावं. परंतु स्थूल देहावर सुद्धा असताना त्या स्थूल देहाचा उपयोग फक्त स्वतःच्या साधनेसाठी नाही बघा, म्हणजे स्वतःच्या साधनेसाठी करायचा. आणि महाजनो येन गतस पंथा, पाठीमागचे लोक येणार आहेत, त्या लोकांच्या साठी या देहानं कृती करताना शुद्ध स्वरूपाची करायची. लक्षात राहील बघा. मी जर तंबाखू खाल्ला तर माझ्या अनुयायाने का तंबाखू खाऊ नये? माझ्या मुलांनी का तंबाखू खाऊ नये? वडिलांना वाटत असतं पोरग्यानं तंबाखूचं व्यसन करायचं नाही, मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? पहिल्यांदा त्यांनी सोडायला पाहिजे. बरोबर आहे का बघा. आजाला वाटतंय नातवाला व्यसन कुठलंही लागता कामा नये. आजाला काय वाटतंय? नातवाला व्यसन कुठलंही लागता कामा नये. त्याच्यासाठी आजाला कुठलंही व्यसन असता कामा नये. आता त्याच्या पुढे जाऊन सांगू.
लक्षात येते काय बघा. प्रत्येकाला वाटते, म्हणजे जी मुलं आता शाळेत शिकतात 11वी 12वी 10वी 7वी म्हणजे पहिली पासून ग्रॅज्युएट पर्यंत जी जी मुलं शिकतात त्या प्रत्येक आई बापाला आणि आजा आजीला घरात वाटते, नातवानं आजा आजीला वाटते नातवानं पुस्तक घेऊन नातीने पुस्तक घेऊन अभ्यास करावा, आणि आई वडिलांना वाटते पोराने पुस्तक घेऊन अभ्यास करावा. वाटते की नाही सांगा? वाटते सगळ्यांनी? वाटते की नाही? 100% वाटते. आता पोरांच्या भूमिकेत जावा. बाळ तू आहेस कॉलेजला काय? नाही, बंद केल्या, सोडले, एक नंबर काम झालं, डोक्याला ताप नाही. परीक्षा आली म्हणा नको, फॉर्म भरलाय नको, असो. पण पोरांच्या भूमिकेतून बघूया. त्या मुलग्याला किंवा त्या मुलगीला विचारायचं तू वाचत का नाहीस, तर ते म्हणतात नाही मला आवडत नाही, कारण अभ्यासा नको असते ना कुणाला. मग त्याच्यासाठी तुम्ही दिवसातून किमान सकाळी 5-6 वेळा सांगता अभ्यास कर, संध्याकाळी सांगताय 5-6 वेळा अभ्यास कर. तुम्ही किती वेळा पुस्तक घेतले? वाचता येत नाही त्यांची गोष्ट सोडून द्या, पण आता मला वाटते जे आई बाप आहेत त्यापैकी वाचता न येणार 99.99% हिशोब केला तर नाही, कुठंतरी एखादा असेल म्हणतोय, माझ्या सर्वेक्षणातून राहिला असेल, पण तो एखादा हो. पण आई वडिलांना वाचता येत असताना मुलं शाळेत आल्यानंतर स्वयंपाक झाला की पोरांना वाचा म्हणून सांगायचंच नाही. आपण हरिपाठ घ्यायचा किंवा ज्ञानेश्वरी घ्यायची, गाथा घ्यायची, हे जमत नाही ना? नाही जमत. एखादं कुठलंही पुस्तक घ्या, चरित्र पुस्तक घ्या, वाचा. भक्त विजय, भक्ती विजय, कुठलेही घ्या, मराठीमध्ये सगळे आहेत, घ्या, वाचायला चालू करा. किती दिवस? 2च दिवस. तिसऱ्या दिवशी घरातली पोरगा किंवा पोरगी आपोआप वाचायला बसतात. तुम्ही सांगायचंच नाही वाच म्हणून. तुम्ही बघता टीव्ही, मालिका हे बघायचं, तुम्ही बघायचा मोबाईल, आणि पोराची काय म्हणायचं? कुठला नियम आहे? लक्षात ठेवा, कुठला नियम आहे सांगा? माझ्या खोलीत आल्यानंतर कुठल्याही मी आमच्या मुलांना सांगत नाही वाचत बसा म्हणून, कारण बहुत्यान माझ्यासाठी पुस्तकच आहेत, उघडीच आहेत. आता जाऊन या बघून माझ्यावर, चला काय अडचण नाही. सगळी बंदच करत नाही मी. आता ती बंद करून परत उघडायला आता आलोय 6:30 वाजता. आता ते बंद करायचं कवा, उघडायचं कवा, त्याच्याविषयी जिथं आलोय तिथनं पुढे चालू. ते बघतात ना सगळं. आता ते बघितले की काय करतात, त्यांना सांगावं लागत नाही वाचा म्हणून, 300 ती वाचतात. हा उपक्रम काय अडचण आहे सांगा? मग आम्ही काय करतोय, त्यांच्यावर खेकसतोय आणि वाद निर्माण होतात. मग आपण म्हणतोय मुलं काय झालेली आहेत, आता हट्टी झालेली आहेत. झाली नाहीत, केलीत तुम्ही. हट्टी मुलं कुणी झालेली नाहीत. त्यांना वळण देणारं कोण होतं? वळण देणार, तो चिखलाचा गोळा होता ना, त्याला वळण देणारं कोण होतं? तुम्ही. त्याच्यामुळे स्वतःपासून सुरुवात करायची. मग स्थूल देह, मी आलोय स्थूल देह. पहिल्यांदा हे स्थूल देह कळलं. हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे, कर्मकीटकांचा सांधा, रवरव दुर्गंधी रे, अमंगळतेचा बांधा, स्मरे त्या हरिहारा शरण जाय गोविंदा, परी दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. रक्षा विसर्जनला नाही गेला तर चालते, 12वीला बी नाही गेला तर चालते, पण मृत्यू झाला की जायचं. का जायचं? तो बघून काय तुम्ही आणणार नाही त्याला. बरेच जण म्हणतात शेवटचं बघतो. आता तू अनेकांनी शेवटचं बघितलेस, किती जण तुझ्या लक्षात आहे? पण तिथं का जायचं? आपण असंच असणार आहे आणि ही अशीच असणार आहे. त्याला आमच्याकडं साक्षी भाव असा शब्द आहे शास्त्रात. काय करायचं? साक्षी भावानं आपण असं असणार आहे आणि ही अशी असणार आहे. मग चांगलं जर असेल तर त्याच्याबद्दल काय काय बोलतात? चांगलं बोलतात. आणि रोज गल्लीला ताप देणार असले पिऊन तर त्याच्याबद्दल काय बोलतात? मग त्यात तुम्ही कोण व्हायचं ते ठरवायचं. लक्षात येते? तो विषय येणार आहे पुढे, त्यावेळेला मी बोलतो, तिथं नाही विषय जायचा आता मला. मग मात्र हे शरीर जे आहे स्थूल देह कळण्यासाठी, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधी, शरीर रोगाचे, शरीर दुर्गंधी,
दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार, दोन्ही शब्द सारखेच आहे. दुर्गंधीचे थार, किती वेळ पाहुण्याची वाट बघायची म्हणतात की नाही. एवढंच नाही तर शरीर उत्तमच ते काय बघा, शरीर उत्तम आहे पण कधी ठेवलं उत्तम तर. लक्षात येते काय बघा, सारख्या पिचकाऱ्या मारत हरिपाठ म्हणण्यात अर्थ नसतोय. अजिबात अर्थ नाही. का, जे नको तेच जर आपण करत असाल तर पुढच्या पिढीला काय. ते म्हणाल आमचे आजोबा तंबाखू खाऊनच हरिपाठ करत होते, मग ते काय खाऊन करेल. आता याचा विचार करू नका तुम्ही, पुढे या मुख्य विषयावर. आता असा जर विचार आपण करायला लागलो, शरीर सुखाचे शरीर हे सुखाचं आहे, कारण या शरीराच्या माध्यमातून पुण्यकर्म, याच शरीराच्या माध्यमातून पापकर्म, ही दोन्ही होते. तुम्ही ठरवायचंय. लक्षात येतं का बघा, पुण्यकर्म करावं का पाप कर्म करावं, ते विहित कर्म करावं का निषिद्ध कर्म करावं ते. आणि म्हणून त्याच्या पुढे सांगितलेलं आहे की हे शरीर आपल्याला नाशवंत जरी असलं तरी जोपर्यंत आहे तोपर्यंत याचा वापर चांगला करता येतो का नाही. अत्यंत चांगला करता येतो, पण इच्छा असेल तर. नाहीतर नाही. मला वाटते 7 ते 9 कीर्तन आहे का नाही. आहे 9 वाजता आहे एवढ्यांनाच भोजन. अडचण काय आहे सांगा. काय तुम्ही माझंच नाव सांगायचं, उद्धव महाराज आलते म्हणायचं, त्यांनी सांगितलं म्हणायचं, जेवढी कीर्तन आहे तेवढ्यासाठी प्रसाद. लोक म्हणतात प्रसाद चुकवायचा नाही, पण प्रसाद खायचा का हे जर कळलं नाही तर तो प्रसाद काय आहे, ते अन्न होते. ध्यानात येते काय बघा, ते अन्न नाही प्रसाद. पण प्रसादच का खावा हे कळायचं असेल तर आधी कळावं, सेवा करावी, उपासना करावी आणि मग प्रसादाचं सेवन करावं. कारण तो प्रसाद आपल्याला अन्न नाही तर शांती देणारा लागतो. लक्षात येते का, पोट भरणं नाही तर त्याच्यापासून काय होते, शांती प्राप्त होते. आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे की अन्न भक्षण अभक्षणम, भक्षण करण्यायोग्य जे अन्न आहे ते भक्षण करावं. अभक्ष भक्षणम न, अभक्ष भक्षण या शरीरानं करू नये. अभक्ष भक्षण जर या शरीरानं केलं तर त्याचे दोष कुणाला भोगायला लागणार, ज्यानं भक्षण केलेलं आहे त्याला. तंबाखू खाणाऱ्याला त्याचे त्याला, पिणाऱ्याला त्याचे त्याला, मांसाहार करणाऱ्याला त्याचे त्याला. प्रत्येक दोष. मग 16 अध्याय बघा, 17 अध्याय बघा आणि मग त्याच्या पद्धतीने चालू करा. तामसी का वाढतो, का वाढला तामसी, सात्विकच का होत नाही, वारकरी असून सात्विक का होत नाही, विचार आपला आपण करावा. वारकरी असून सात्विक वृत्ती का होत नाही, कारण तामसी या शरीरात गेलेला आहे, ते अजून काढण्यासाठी प्रयत्न केला नाही. मग राजसी का झाला, म्हणून ऐसे भक्त जाना
आणि असे भक्त जे आहेत त्या भक्तांच्यासाठी जो विषय आहे तो विषय कसा आहे हे दुसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात. विषय तो त्यांचा झाला नारायण. कुणाचा? जे देही उदास ऐसे भक्त असतील त्यांचा विषय नारायण. लक्षात येते बघा, आमचा विषय हा कळणारच नाही कुणाला. लक्षात येते का बघा, त्यांचा झाला नारायण. आता त्यांचा हा शब्द आहे ना, तो प्रत्येक चरणाला घेत जायचा. कुणाचा? जे देही उदास त्यांचा, गेले अशा पाश त्यांचा, ज्यांचा विश्वास निर्वाणी गोविंद आहे त्यांचा, जे सत्य कर्माला साय आहे त्यांचा. त्यांचा काय विषय? नारायण. समजलं? आता एक लक्षात घ्या, आपण स्वयंपाक करत असतो घरामध्ये. मला वाटते लहानपणापासून स्वयंपाक बघत असतात. आमच्या मुली तर कायम बघत असतात लहानपणापासून. पण पोळ्या शिकवाव्याच लागतात का? अवघड असतात. पोळ्या शिकवाव्याच का लागतात? तुम्हा कुणा सांगा. पुरुषांच्या मध्ये आम्ही शिकलो नाही म्हणून येत नाहीत. बघा की नाही? बघा, शिकलो नाही म्हणून येत नाहीत. आल्या नसत्या काय सांगा? हा, आल्या नसत्या का? महिलांच्या मध्ये पोळ्या येतात काय? आपण त्याला सुगरण असं म्हणतो, बरोबर की नाही? पण बऱ्यापैकी चांगली जेवण करणारे पुरुष आहेत की नाही? आहेत की नाही सांगा? आहेत. आता मी उदाहरण अनेक देत नाही, वेळेची मर्यादा आपल्याला आहे. त्याच्यामुळे पुरणपोळी करण्यासाठी शिकवावीच लागते का? त्याला जजमेंट जमलं पाहिजे. म्हणजे कणकीचा गोळा केवढा घ्यायचा आणि पुरणाचा गोळा केवढा घ्यायचा. मग त्याच्यासाठी आई तिची काय करते? कणिक मळून पुरण करून मग शिकवायला घेते का? कदाचित घेत असाल तुम्ही, पण नाही. त्याचं प्रॅक्टिकल आधी वेगळं आहे. डाळ घालण्यापासून तिला काय काय त्या मुलगीने डाळ घालायची, किती पाणी घालावं, काय घालावं, डाळ घालतानाच गुळ घालावा, नाही घालायचा, हे सांगायचं असतंय. आपण आमच्याकडे कसं माहितीये काय, शिकवायची पद्धत आहे पण शिव्या देऊनच शिकवायचं. ते म्हणते तू हायस तोपर्यंत काय अडचण नाही, लगीन झालं माझं मी बघतो.
शिकवाय सुरुवात करतानाच पिढीस करून आहे की नाही आपली पद्धत. डाळ केवढं, पाणी केवढं, मग ती डाळ येळून कशी घ्यायची, त्यातली येळवणी कशी बाजूला करायची, मग त्याच्यामध्ये गुळ कसा घालायचा, किती घालायचा, तो किसून घालायचा का खडं घालायचं, ते आटायचं कसं, पुन्हा पुरण करायचं कसं. आता पाटण नाहीत पण चाळणी तरी आहेत की नाही, शिकवा, त्यावर काय अडचण नाही. कदाचित भविष्यात पाकिटच येणार आहेत पुरणाची. आता तयार पोळ्या आहेत पण तयार पुरण मिळणार तुम्हाला, येईल अनेक 2-4 वर्षात येणार, लई लांब जाऊच नकोसा. तयार पोळ्या तसं तयार पुरण इस्टंट आणा, कापा, पटपट लाका, झटपट पोळ्या तयार, वाटच बघायची नाही. पण हे शिकवायला पाहिजे की नाही. आता हे शिकवत असताना ज्या वेळेला एकदा एक सण झाला, दुसरा सण झाला, मग सणाला शिकवायचं का नाही, आधीमध्ये का शिकवायचं, त्या मुलगीचा विषय पोळी व्हायला पाहिजे. मी काय कळले काय बघा सांगतो. ज्या वेळेला त्या मुलगीनं स्वतःचा विषय पोळी हा करेल त्या दिवशी तिला शिकवावं लागणार नाही. ती सहज, आता अनेक महिला काय करतात, सहज बोलता बोलता पोळ्या काय नसतं, हातात बसलेला आहे. केवढा गोळा घ्यायचा, पिठाचा केवढा घ्यायचा, कणकीचा केवढा आणि पुरणाचा केवढा घ्यायचा, तो पुरणामध्ये कणकीचा घालायचा नाही, कणकीमध्ये पुरण घालायचं, गोळा करायचं, तेल लावायचं, वरण थापायचं, पुरण त्या बाहेर न येता तिथपर्यंत बरोबर जजमेंट नेऊन कडेला लावायची पोळी, पुन्हा उचल, हे सगळं बोलत चाललेलं असते, गप्पा मारत चाललेलं असते. त्या पोळीकडे बघितलं पण जात नाही. कारण का, ज्या दिवशी विषय पोळी होतो त्या दिवसापासून परत त्या कृतीकडं बघावं लागत नाही. माझा दृष्टांत संपला. सिद्धांत फार महत्वाचा आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण. असे जे भक्त आहेत त्यांचा जर विषय नारायण झाला तर त्यांची कृती अंतरंगातली आणि त्यांची बाह्यरंगातली कृती दोन्हीही नारायण स्वरूप असल्यामुळं विषय पूर्ण त्यांचा नारायण. विठोबा कुमारी जय जय गोपाल 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 काल म्हणणार आहे
कुणाचा विषय नारायण झाला? नावडे जन, नावडे धन, नावडे माता पिता, त्यांचा विषय नारायण झाला. कळले काय बघा? आता जनधन मान्य,
म्हणजे पैसे आवडत नाहीत म्हणून विषय नारायण झाला, जन संपर्क आवडत नाही म्हणून विषय नारायण झाला. आता जन्मदाते माता पिता आवडत नाही हे जरा चुकीचं आहे, बरोबर आहे की नाही? पण कोणते, आता अंतरंग बघायचं आणि मग बाहेरंगाकडे यायचं. कसे ते बघा, म्हणून कर्मयोगाचे दोन सिद्धांत, अंतरंगातून कर्म आणि बाहेरंगातून कर्म. अंतरंगातून कर्म करत असताना जे परमार्थाला प्रतिकूल करणारे असणारे माता पिता हे न आवडे म्हणून त्यांचा अट्टहासाने केलेला त्याग, आणि परमार्थाला अनुकूल असणारे आई वडील माता पिता त्यांचा स्वीकृत पण अंतःकरणातून त्याग. कळलं काय? सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेशी लोण, तया सेवेशी कीर शरीरे लोण कीजे. म्हणजे एका बाजूला ना आवडे धनजन माता पिता ना आवडे, आणि दुसऱ्या बाजूला म्हणतात की त्यांच्या सेवेला तुला ओवाळून टाक तुझं शरीर. आई वडिलांच्या वरनं स्वतःच शरीर ओवाळून टाकावं. कारण का? सकळ तीर्थाचे धुरे, सगळ्या तीर्थांची धुरा, सगळ्या तीर्थांचं पुण्य कुठं आहे? आई वडिलांच्या जवळ. आहे का नाही? आहे का नाही सांगा? हे म्हणण्यापुरता आहे काय कृतीमध्ये आहे? तो मोठा विषय. तसलं महाराज बोलायचं नाही, तसलं बोललं की महाराज बाद. लक्षात आलं काय? बघा मग काय, तुम्ही महाराज करताय ते चांगलं म्हणलं की महाराज चांगलं. लक्षात आले का? म्हणजे ही समाजाची रीतच आहे. मग हे प्रमाण कसं आहे? सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेशी कीर शरीरे लोण की जे, त्यांच्या सेवेसाठी स्वतःचं शरीर ओवाळून टाकावं. आता अनेक उदाहरण आहेत पण देत नाही. पंढरपूरला आपण जे जातो ते आई वडिलांच्या जवळ, बरोबर आई वडिलांच्या मुळे जातो, एवढं लक्षात ठेवा. तुमच्या नव पुंडलिकाच्या, बरोबर आहे? म्हणजे आमचा पांडुरंग परमात्माच असा आहे जो सांगतोय आई वडिलांची सेवा कर, मी तुझ्या जवळ येतो. आणि अनेक जण वारीला जातात आई बाबाला लाथा घालून. जमत नाही म्हणून कीर्तनकारांनी आई वडिलाला बाजूला ठेवले. जमत नाही म्हणून कीर्तनकारांनी, माफ करा कोण असाल तर, पण आहे 100%. पुराव्यानिशी मी बोलतोय आपल्याला. ते थोरल्या भावानं बघायचं का? मी कीर्तनकार आहे, मी आई बाबाला बघू शकत नाही. मी सांगू शकतो आई बाबाला, आई बाबाबद्दल सांगू शकतोय कीर्तनात नाही. लक्षात येते काय? बघा, म्हणून आमची भूमिका अशी आहे, याला ज्ञान भूमिका म्हणतात. त्या ज्ञान भूमिकेतून विचार केला तर आपल्या ध्यानात येतं की जन धन माता पिता न आवडे विषय त्यांचा नारायण. बाह्यरंगातून त्यांनी टाकलं नाही, आई वडिलांची सेवा थांबवली नाही. जन धन बाह्यरंगातून पैसे मिळवायचे बाह्यरंगातून सोडले नाहीत. धनाचा त्याग केला नाही, जनाचा त्याग केला नाही, आई वडिलांचा त्याग केला नाही. मग विषय नारायण कसा झाला? धन दारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या जाणून, अंडरलाईन, सर्व मिथ्या जाणून शरण रिघा देवाशी त्यांचा विषय नारायण. जाणून घेऊन काय मारून? आई बाबाला मारून कीर्तन करा. कसलं कीर्तन करायचं नाही, ऐकायचं तरी कसलं? म्हणून मी पहिल्यांदा सांगितले संयोजकांची चूक. पुढच्याशी नाही सांगितलं चालतंय मला अजिबात. मी जे बोलतोय ते स्थिर आणि कटाक्षानं कठोर असलं वाटलं तरी सुद्धा सत्य आहे. लक्षात येते का? बघा, म्हणजे माळकऱ्यानं तर आई वडिलांची सेवा करावी. वारकरी आहे त्यानं, कीर्तनकारांना नव्हतं, ते तुमचा विषय आहे. पण वारकरी जो आहे त्यानं आई वडिलांची सेवा करावी. कारण ही माळ आपली आई वडिलांच्या सेवेसाठी आहे. त्यामुळे परमात्मा भूवैकुंठ पंढरपूर या ठिकाणी आलेला आहे. नाहीतर द्वारका काय नव्हती काय त्याला? तिकडून इकडे का आला? महाराष्ट्र भूमीमध्ये तिकडून इकडे आला, उगाच आला का? आई वडिलांच्यासाठी आला, आई वडिलांची सेवा करतो म्हणून आला. मग हे माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्टमित्र स्वजन सखी येतो सुखाची मांडणी. एकला एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी,
येथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचूनी. इथं एका सद्गुरु वाचून कोणी सोडवत नाहीत. म्हणून कठोर गुरु का असावा, तर बाह्यरंगातली उपासना कर्म आणि अंतरंगातलं कर्म उपासना हे दाखवणारा कृतीतून असावा. आणि मग इथं पुढे सांगितलं, निर्वाणी गोविंदासे मागे पुढे ऐसे भक्त जाना. असा ज्यांचा ठाम विश्वास आहे. निर्वाण म्हणजे संकट. किती माझ्यावर संकट आलं तरी भक्ताच्या जवळ देव येणार ही खात्री आहे. त्यासाठी अनेक पुराणामध्ये उदाहरण आहेत. द्रौपदीचं उदाहरण तुम्हाला माहित आहे. दुर्वासू मुनी आलेले होते, मागत होते अन्न, पण निर्वाण आलं. तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा. अगदी निर्वाण आलं, संकट आलं, आता काहीच नाही, पण देवाला. द्रौपदीच्या पाठीमागे उभा राहिला आणि अर्जुनाच्या पुढे सारथ्य केलं. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारा या. त्याला म्हणतात निर्वाणी गोविंद. असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दी. साकड म्हणजे संकट. कुठलंच संकट तो पडू देत नाही. म्हणून निष्ठावंत वारकरी असतो ना, त्याच्या वारीमध्ये कधीही अडथळा येत नाही. शब्द काय आहे? ऐसे जाना भक्त त्यांच्या वारीमध्ये. ध्यानात आले का बघा. नाहीतर घाट चढून वर गेला म्हणतात सासवडला येतो, काही जण म्हणतात लोलन मध्ये येतो, काही जण म्हणतात पुढे चला मी येतो. असं का? काही जणांच्या मध्ये भूमिका वेगळी आहे. जरा आषाढीला गर्दी असती पुढच्या एकादशीला जायचं, मागाला गर्दी असती या अमुष्यापासून पुढच्या अमुष्यापर्यंत कवा बी जाऊन आलं तर ही यांच्या मनाची वारी. त्या वारी केलेल्याचा दोष काय नाही, पण फळ काय मिळत नाही. दोष नाही हा, पण फळ काही नाही. 100% फळ कुठलंच नाही. लक्षात येतं का बघा. म्हणजे काही लोक अमावस्येपासून अमावस्येपर्यंत, पौर्णिमेपासून पुढच्या पौर्णिमेपर्यंत या महिन्यात कवा बी गेलं तर झालं, मग आमची काय झाली? वारी झाली. नाही. जी वारी आपण आपल्या गुरूंच्याकडून घेतलेली आहे त्या दिवशी प्राण गेला तरी चालेल, ते पुण्य आहे. प्राण मी सांगतो लक्षात घ्या. तसं जाणार नाही सोडा पंढरपुरात. समजा आलाच अटॅक तर लोक म्हणतात घराकडे न्या, तिकडे बरं होतो म्हणतात. लक्षात आलं काय बघा. म्हणून मी नेहमी सांगतोय आम्ही भाग्यवान आहे. कारण धोंडराम मालक जाधवगुरूंचे थोरले भाऊ धोंडराम मालक आषाढीला दशमी दिवशी चंद्रभागेत गेले, गुडघ्यापर्यंत हातपाय धुतलं, पांडुरंगाचं पाठीमाग कळसाचं दर्शन घेतलं, त्याच ठिकाणी अटॅक आला. असं मरण येणं शक्य आहे का सांगा? याला म्हणतात निष्ठावान वारकरी. त्याच्यासाठी ऐशे जाना भक्त. काहीच संकट येऊ देत नाहीत. लक्षात आलं का बघा. आपल्याला आला तिथं चुकून तर इथपर्यंत आणणार लोक, काय पण खटपट करणार, पण तिथं जाऊ देणार नाही. एवढं आमचं पुण्य चांगलं. मग म्हणतात असं घडायचं नसेल तर एक कर. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य. तुका म्हणतात सत्य कर्माला सहाय्य कर. आता सत्य कर्म याचा दुसरा अर्थ आहे असत्य कर्म. आणि शास्त्रानं सांगितलेले कर्म आहे कर्म, विकर्म, कुकर्म आणि सकर्म. जाणार येते काय बघा. पण आपण दोन तरी फक्त बघूया की कर्म आणि अकर्म या दोन गोष्टी. अकर्म न तत्पुरुष समास आहे. न कर्म इति अकर्म. जे करायला लायक नाही असं कर्म आपण करण्यास प्रवृत्त होतो त्याला काय म्हणतात? अकर्म. कीर्तनला जात असताना मालकीनीकंड घरात राहिलेली तंबाखूची पुडी आणि चुना मागून घेणं अकर्म. कर्म कुठलं? कीर्तनला चाललोय पण राहिली, आता आम्ही आल्यावर गाडीत बसल्यावर म्हणतोय ना पाण्याची बाटली राहिली, द्या 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 द्या, पळत येतात आणून देतात. ध्यान येते काय बघा. पण जाताना असं सांगितलं की मग कीर्तनला जाताना असं म्हटलं की अहो चांगलं घालून जावा. नाही बघतो तिथं काय बघतो? अकर्म. कीर्तनला गेलो त्या गावाला, परंतु त्या गाववाल्यांनी माझी व्यवस्था चांगली केली नाही. अकर्म. बघा कीर्तनला तिथे गेलो पण आम्हाला जेवायला व्यवस्थित मिळालं नाही. अकर्म. अकर्माची व्याख्या कळली आता. शास्त्रीय व्याख्या सांगत नाही, पण जे सामान्य आणि अनुभवातून आहे ते आपल्याला सांगतो. मग कर्म म्हणजे काय?
तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य. सत्य कर्माला सहाय्य व्हा, कारण पुराणानं पाठीमागच्या सांगितले घातलिया भय नरका जाणे. अकर्म जर केलंस, दुष्कर्म जर झालं तुझ्या हातून तर नरकामध्ये जाऊन पडशील, हे पुराणानं सांगितले. पहावे पुराणे विचारोणी, पुराणाला विचारून बघा, त्यांनी सांगितलेलं आहे. मग सत्कर्म म्हणजे काय? ज्याला असत्याची बाधा त्रिकाला बाधित नसते त्याचं नाव आहे सत्यकर्म. त्रिकाला बाधित म्हणजे आता वर्तमानामध्ये, पाठीमाग भूतकाळामध्ये आणि पुढं भविष्य काळामध्ये त्रिकाला बाधित. तिन्ही काळामध्ये ज्या सत्याच्या ज्या कर्माला बाधा येणार नाही ते कर्म म्हणजे सत्यकर्म. हे सत्यकर्म कोणकोणतं आहे? त्याच्यामध्ये दान आहे. मी स्थूल रूपानं आता सांगतो, आता सूक्ष्म रूपानं नाही. स्थूल रूपाची कर्म शरीराच्या रूपानं होणारी, स्थूल शरीरानं होणारी जी कर्म आहे ती दान धर्म. आता दान धर्म आतून यायला लागते, मग पुढे होते, नाहीतर होत नाही. कारण का? हे शरीर आहे, समजा मी जेवायला बसलोय, माझं ताट तयार आहे, आता घरातले जेवायचे कोणी शिल्लक नाहीत म्हणून असेल नसेल तेवढं पुढ्यात दिलोपर्यंत आला तर गप जेवावं का नाही? गप जेवावं का नाही? आताच बसलोय, जेवता का? तो भुकेलेला आहे, त्याच्या चेहऱ्यावर कळते, त्याच्यातलं द्यावं. सत्कर्म. आमच्याकडं सप्त्याला सोबत येणारी माणसं फार कमी, पण माहीला सोबत येणारी माणसं जास्त. सगळे स्वतःच तेल घालून, स्वतःची गाडी. काय पाहुण्याचा त्या संबंध असतोय? कोणतरी यात्रेत मागे इथं आल्यावर बोललेला असतोय, तुमचं गोड असतंय, आमच्याकडे खारा आहे, या आमच्याकडे. जाता जाता बोलायला असतोय, काही संबंध नसतोय, तरी ती तारीख वार वेळ लिहून ठेवायला लागत नाही. म्हणजे असत कर्माकडं आपण ओढलो जातोय आणि सत्कर्माकडं आपली प्रवृत्ती होत नाही. कारण या शरीराच्या आघातानं घात होणारे असतात. या शरीराला म्हणजे स्थूल शरीराला घात होण्यापूर्वी आपण सत्यकर्म करावं. या शरीराचे 3 प्रकारानं घात होतात. त्याला नाश असा शब्द वापरलेला आहे. आश्रयानं नाश होतो, स्वभावता नाश आहे आणि परतः नाश आहे. या 3 नाशानं शरीर जाण्यापूर्वी सत्कर्म करा. जाऊन कुठं गाडी धडकलनी जाईल सांगता येत नाही, त्याच्या आधी सत्कर्म करा. लक्षात ठेवा. आश्रय नाश, स्वभावता नाश. स्वभावता नाश कधी होऊ शकतो? झोपला, उठलाच नाही सकाळी, स्वभावता नाश आहे. परतः नाश, बाहेरचा येऊन धडकला, कळलाच नाही, आता बसलो इथनं वरनं ढासळलं, कळलंच नाही. भूकंप कधी होईल सांगता येत नाही. ज्या आश्रयानं बसलास त्याच आश्रयानं नाश. मग स्थूल देहाचा हा नाश 3 प्रकारानं होत असतो. या नाशाच्या आधी या तिन्हीमध्ये कुठेतरी आमचा नाश ठरलाय, सगळ्यांचा तिन्हीपैकी कुठेतरी ठरलेला आहे नाश. हा नाश होण्याआधी 1 विद्यादानम ततपरम अन्येन क्षणिका तृप्ती यावत जीवंत विद्या. विद्यादान करावं, ज्याच्याजवळ ज्ञान आहे त्यांनी निगर्वपणे ज्ञानदान करावं, हेही दान आहे. भूदान करावं. विनोबा भावेने एक चळवळ राबवलेली होती, भूदान करा. ज्यांच्याकडे जमिनी ज्यादा आहेत त्यांनी द्या. लोकांनी प्रतिसाद दिला, जे गरीब होते त्यांच्याकडे दान मिळालं. लक्षात आलं का? बघा, विद्यादान, ज्ञानदान, विद्यादान एकच शब्द. त्याच्या पुढे आलं अन्नदान, भूदान. आता सुवर्णदान करण्यापूर्वी आपली काय कॅपॅसिटी नाही, 1.70 झाले, तिकडे काय जाऊच नका. पण एक शेवटचं अगदी दान सांगतो काय आहे, जे सत्कर्म आहे ते. आणि मग असत्कर्म म्हणजे काय ते सांगतो आणि थांबतो. किमान आपल्या गावामध्ये गरीब मुलं आहेत पण शिकण्याची धडपड आहे. बघा, गरीब आहेत पण शिकण्याची धडपड आहे. त्या मुलांना शिक्षणासाठी खर्च द्या. गावाला अडचण नाही, गावाला अडचण, एखाद्या वक्त्याचं पाकिट कमी करा आणि अशा मुलग्याला अशा मुलगीला शिक्षणासाठी साथ द्या की जी पुढे गेल्यानंतर 2 मुलं चांगली तयार करेल, की जी आपल्या वंशातील नसतील, आपल्या पिढीतील नसतील. कारण ती म्हणेल की मला कुणीतरी शिकवलं म्हणून मी मोठा झालो, मोठी झाले, माझे कर्तव्य आहे, मी कुणाला तरी. ही परंपरा पुढे चालत आहे, ही दानाची परंपरा आहे. दानात येते का? बघा, अशी परंपरा करत चला. आमच्याकडे दान करायची प्रवृत्ती आहे, पण प्रवृत्ती पण कशी आहे सांगा.
ते तरवा आणतात बघा कोकणात नाही, तरवा आणतात माहिती आहे ना, कुणगाट लावायचं असते घिसाड रानात, आपल्याकडे तरवा लावतोय, किती जणांच्याकडनं मागून आणायचा? 5-6 जणांच्याकडनं आणायचा. आता तेनं आपलं भरल्याशिवाय तुम्हाला दिलेलं नसते, तेनं आपलं तो भरायचं आणि मग तुम्हाला द्यायचं. आता ते 5-6 जणांच्यातलं ते ठिगळं लावल्यावर आणि 5-6 ठिकाणी लावलेलं असते, ते याक कोसावतंय, याक पोटरीला आलेलं असते, याक परिपक्व झालेलं असते. आमचं दान असं असते सगळं, कुणाला वाढलं नाही कुणाला नाही काय कळलं नाही. अन्नदानम महादानम विद्यादानम तत परम. समानता असावी दानामध्ये, समानता असावी. पंक्तीला बसल्यानंतर सगळ्यांच्या जवळ समानता असावी. ध्यानात येते काय बघा. त्या पद्धतीनं दान धर्म करताना यथेच्छ दान करण्याची प्रवृत्ती आपल्याजवळ असावी. नाहीतर घातलिया भय नरका जाणे या चरणामध्ये सांगितले, असत्य कर्माला सहाय्य केलं तर नरकाला जाण्याची भीती आहे, घातलेली आहे. म्हणून सत्य कर्माला सहाय्य व्हा. आता दुष्कर्म किंवा असत्याला संस्कृतमध्ये दुष्कृत्य असं म्हणतात. दुष्कृत्य म्हणजे दुष्कर्म. आता हे केल्यानंतर काय होतं, ते फेडायला लागतं. ही कर्मभूमी आहे एवढं शेवटी जाताना सांगतोय. कर्मभूमी, कर्मभूमी म्हणजे कळते ना, इथंच फेडावं लागतं. पूर्वी आजानं करायचं नातवानं, मधला काळ वडिलांनी करायचं पोरग्यानं, आता उजव्या हाताने करायचं आणि डाव्या हाताने फेडायचं. एवढा कर्मयोग जवळ आलाय. लक्षात येते काय बघा, एवढा जवळ आलाय. काय झालेलं होतं, एक हिऱ्याचा व्यापारी चाललेला होता. घोडं होतं, घोड्यावर हिऱ्यांचं गाठोडं होतं. तो चाललेला होता. बाजार हाट केला, हिऱ्यांच्या व्यापाराने हिरे विकले. जवळजवळ 1 लाख रुपये किमतीचे पैसे त्याच्याजवळ होते. तो घोड्यावरून चालला. अंधार पडायला लागला. एका जंगलात जाताना त्याच्या लक्षात आलं पुढे जाणं आता शक्य नाही, कारण इतकं घनदाट जंगल आहे. मागं जाणंही शक्य नाही, आता इतका पल्ला पार पाडलाय. म्हणून तो तिथंच घोडं घेऊन उभा राहिला. त्याला समजेना नेमकं काय करायचं इकडे तिकडे. एवढं ते चालत आलेला ग्रहस्थ दिसला, बरं वाटलं. माणसाला बघितल्यानंतर बरं वाटतं, तसं बरं वाटलं. आणि मग त्याला विचारलं की अहो इकडे कुठं चाललाय? तो म्हणला मी बाजार करून आलो, रस्ता चुकला आणि चुकीच्या रस्त्यानं जाताना मी इथं थांबलो, तुम्हाला बघितल्यानंतर बरं वाटलं. तो म्हणला वेडे का खोळे आहात तुम्ही? या जंगलामध्ये वाघ सिंह आहेत, तुम्हाला तसं सोडणार नाहीत. त्याच्यापेक्षा कुठेतरी थांबा. तोच विचार मी करतोय म्हटला, कुणाच्याकडे थांबावं, कुठं थांबावं? तू माझं घर आहे इथं जवळ झोपडे, त्या घरात तुम्ही थांबा, काहीच हरकत नाही. हा म्हटला बरं झालं, एखादा वाटसरूर आपल्याला आपल्या घरापर्यंत नेतोय. तो घोड्यावरून खाली उतरला, लगाम धरली, दोघंजण गप्पा मारत 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 चाललीत. घोडं दारामध्ये बांधलं, आत गेला. मालकीला त्यानं हाक दिली. अगं म्हणले आपल्याकडं वाटसरूर आलेले, त्यांच्यासाठी जेवण करू. उत्तम जेवण केलं, जेवले, गप्पा मारल्या आणि जे पैशाचं गाठोडं होतं ते गाठोडं उशाला घेतलं आणि तो व्यापारी पुढच्या सोप्यामध्ये झोपला. ते आतल्या बाजूला दोघं जण झोपलेले होते. मध्यरात्र झाली आणि मध्यरात्रीला त्या दोघांच्या नवरा बायकोंची चर्चा चालू झाली की बरं गिरायक सापडले. कारण आता आपण यांना मारल्याने हे लाख रुपये घेतले तर आपल्याला अनेक दिवस कामधंदा करायची गरज नाही. आता आचारसंहिता काल चालू झाली ना, माणसांची असणार आहे ते, कामधंदा करायची आता गरज नाही, नुसतं फिरायचं, कुणीकडनं पाकिट मिळतं एवढंच बघायचं, बस झालं म्हणणं. तसं ही टोळी, आता ती टोळी त्यातली सांगलोय पूर्वीचा काळ, ही रचलेली कथा आहे मी म्हणून सांगालोय. आताची टोळी तशीच आहे. पूर्वी 1-2 होतं, आता घरोघरी आहे. मग मात्र तो गृहस्थ ज्यानं जो बाहेर झोपलेला होता त्यानं ते ऐकलं दोघांना नवरा बायकोंचं आणि उठला, ते गाठोडं कमरेला लावलं, न पाय वाजवता बाहेर गेला. घोड्याच्या सापट्या लगाम सोडली, घोड्यावर बसला आणि पसार व्हायला लागला. त्या टापांनी आत आवाज आला. ती बायको म्हणली अहो जावा, म्हणली तो गेला काय कोणास ठाऊक, पकडा त्याला आणि मारा. ती बायको म्हणते पतीला. हे संवाद लक्षात ठेवा, आता इथून पुढे विचारणार आहे, परीक्षा घेणार आहे. बायको काय म्हणते, जावा पळा, तो पळून चाललाय, मारा त्याला. तो उठतो गडबडीन, कुऱ्हाड घेतो, आपलं घोडं सोडतो, घोड्यावर बसतो, तो पाठीमागं त्याच्या बराच फरलांग अंतर जातो, लांब एकदम आत. ती घोडी, ज्या व्यापाऱ्याची घोडी होती ती थांबते, पाठीमागून घोडा आलेले बघते ती थांबते. साहजिकच शिकार व्यापाऱ्याची होते, त्याला तो मारतो,
तिथंच दफन करतो. 1,00,000 रुपये असतात ते घेतो आणि परत येतो. आता दोघांच्यात नवरा बायको चर्चा की आता अनेक दिवस आपल्याला काय करायची गरज नाही, निवांत आयुष्य जाऊ शकतं. आणखीन काही दिवस गेले, ती पोटूशी राहिली, तिला मुलगा झाला. मुलगा वयात आला, मी जरा कथा पळवतोय या पुढं. मुलगा वयात आला, मुलग्याचं लग्न केलं आणि 2 महिने झाले, मुलग्यानं जे अंथरून धरलं ते उठायच तयार नाही. आजारी पडायला लागला, खंगायला लागला. अनेक वैद्य आणायचा, तो शहरात जायचा, वैद्यांना घेऊन यायचा, वैद्य पाणी सगळं चालू होतं, पण तो खंगायला लागला, मरायला लागला, अगदी मरायला टेकला पूर्ण. आणि अगदी शेवट त्याचा आला ते बघून बायको रडायला लागली, आई रडायला लागली, बाबा डोक्याला हात लावून बसला, काय कळेना. पण पोरग हसायला लागला. पोरग म्हणाल, तुम्ही रडण्यात अर्थ नाही, जे तुम्ही केलाय तेच तुम्हाला भोगायला आले. आता कथा कळली? तेच तुम्हाला भोगायला आले म्हणले, कारण तो व्यापारी जो मारलेला होता तोच मी आहे म्हणले. तुमच्या पोटाला जन्म घेऊन आलोय, मुलगा होऊन आलोय, ही माझी बायको आहे, तू रडू नको म्हटली, कारण तू माझी घोडी होतीस, तुझ्यावर बसून मी प्रवास करत होतो. तू जर कामातूर होऊन थांबली नसतीस तर माझा त्यावेळा प्राण वाचला असता, मी जंगल पार केलं असतं, त्यामुळे तुला वैधव्य आलं. लक्षात येतं का बघा? बाबाला जवळ बोलवलं, सांगितलं, कशासाठी तुम्ही रडता? तुम्ही 1,00,000 रुपये घेतलेत, 99,000 रुपये आतापर्यंत माझ्यावर खर्च केले तुम्ही, आता 1,000 रुपये शिल्लक राहिल्यात, तेवढ्यात दफन होते, त्यातलंही शिल्लक राहत नाही. म्हणून असत्य कर्म, दुष्कर्म केलं की याच जन्मामध्ये ते भोगायला मिळते. फसवा, लांडी लवाडी, चोरी केली ते याच जन्मामध्ये भोगायला मिळणार. म्हणून तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली,